राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा सामूहिक रजा आंदोलन आहे। सर्व प्राथमिक शिक्षक रजेवर गेलेले आहेत आणि त्याचा फटका शाळांना बसताना दिसून येतोय। कमी पटसंख्येच्या शाळेतील कंत्राटी भरती आणि शाळाबाह्य कामांविरोधात शिक्षक आक्रमक झालेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन शिक्षकांनी केलं आहे। तर आंदोलनामुळे राज्यातील काही शाळा बंद राहण्याची शक्यता आहे आणि शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शालेय शिक्षणावर विपरीत परिणाम होणार असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे। त्या पार्श्वभूमीवर आज रजा आंदोलन या शेतकऱ्यांनी पुकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे शाळेमध्ये हे प्राथमिक शिक्षक जाणार नाहीयेत आणि सामूहिक रजेचं आंदोलन पुकारल्याने सर्वच शिक्षक प्राथमिक शिक्षक हे रजेवर दिसतायत आणि विद्यार्थी जरी शाळेमध्ये आले तरी देखील त्यांना शिकवण्यासाठी मात्र शाळेत शिक्षक नसतील। त्यामुळे काही शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान जिथे कमी पटसंख्या आहे, कमी मुलं आहेत त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते असं या संघटनेचं म्हणणं आहे, शिक्षक संघटनेचं। त्याचबरोबर जी इतर कामं दिली जातात, शाळाबाह्य कामं शिक्षणाव्यतिरिक्त, त्याला सुद्धा विरोध केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका या शिक्षक संघटनेने घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।